ती आहे की 2ची कसोटी. आता ही 2ची कसोटी पाठ करायला सगळ्यात सोपी आहे, कारण ती आपल्याला बऱ्यापैकी माहित असते. ती कशी, तर 2ची कसोटी म्हणजे काय, की ज्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जातो. आता त्याच्यावरती एक्झाम्पल जर आपल्याला पाहिजे असतील तर ते आपण पाहू शकतो. एक्झाम्पल पाहिलं काय, जास्त आपल्याला आवड एक्झाम्पल पाहिजे नाही, कारण हे सगळ्यांना माहिती आहे की 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो. बघा फॉर एक्झाम्पल आपण पाहिले 12, 16 किंवा 48 किंवा इकडे 52 घेतले किंवा यापेक्षा मोठी संख्या घ्या तरी चालते, 5324. याला सुद्धा काय होणार, 2 ने निश्चित भाग जाणार, कारण शेवटी काय आहे, 4 आहे. म्हणजे याच्या एकक स्थानी शेवटी किती असतो, या 0, 2, 4, 6, 8 यापैकी जे अंक असतील, जर हे अंक आले तर याला 100% 2 ने भाग जाणारच. पुढे 3ची कसोटी. बघा 3ची कसोटी काय असते, तर संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ती संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीतील हवी. मग आता संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीतील हवी म्हणजे काय, कोणतीही संख्या देऊ, किती अंक देऊ, तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये जे अंक आहेत त्यांची करायची बेरीज, आणि जर ती बेरीज तुम्हाला 3च्या पटीमध्ये आली तर 3च्या पटीमध्ये म्हणजे 3च्या पाड्यामध्ये, 3च्या पटीमध्ये 1000 झाला तो, 3च्या पाड्यामध्ये आली किंवा 3च्या पटीमध्ये आली तर तुम्हाला त्या संख्येला भाग देण्याची आवश्यकता नसते, डायरेक्ट त्याला 3 ने भाग द्यायला लिहून टाकायचं. मग बघा समजा आपण संख्या पाहिली फॉर एक्झाम्पल मध्ये, तर संख्या आपण समजा पाहिली की 513. आता 513 या संख्येला 3 ने भाग जाईल का असं विचारलेलं आहे. बघा 513 मध्ये जे अंक आहेत ते आहेत 5, त्यानंतर 1 अधिक 3, मग 5 आणि 6, 6 आणि 3 9. जर बेरीज या ठिकाणी 9 आलेली आहे आणि 9 हा 3च्या पटीमध्ये आहे, 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे या संख्येला 3 ने 100% काय होणार आहे, भाग जाणार आहे. समजा एक्झाम्पल तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला बेरीज 9च्या पटी बेरीज 3च्या पटीमध्ये आली तर तुम्हाला त्या संख्येला 100% 3 ने भाग जाणार. पुढे 4ची कसोटी. आता ही जी 4ची कसोटी आहे ती 4ची कसोटी काय सांगते, की जर संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो, किंवा शेवटी 2 शून्य असतील तर, शेवटी 2 शून्य असतील तर 4 ने भाग